बालमित्रांनो, तुम्हाला आवडतील अशा 4 छान छान गोष्टी या व्हिडिओमध्ये आहेत. नक्की पहा. यातली पहिली गोष्ट आहे पुडपुड घागरी. एका गावाबाहेर घनदाट झाडी होती. तिथे एक मनीमाऊ, एक उंदीर आणि एक माकड असे 3 मित्र आपापल्या घरात राहायचे. मनीमाऊचं घर होतं कापसासारखं, उंदीर मामाचं घर काड्याकुड्यांनी बनलेलं आणि 2-3 फळांच्या झाडाखाली माकडोबानं आपलं घर बांधलं होतं. असं 3 जण आनंदाने राहायचे. एक दिवस 3 मित्रांनी एक खास बेत ठरवला, तो म्हणजे खिरीचा. 3घांच्याही आवडीची होती. माकड म्हणाला, मी पातेलं आणि साखर घेऊन येतो. मनीमाऊ म्हणाली, मी दूध घेऊन येते, मला माहितीये कुठे दूध असतं ते. पिटुकला उंदीर म्हणाला, एका घरातल्या बिळात मी भरपूर रवा साठवून ठेवलाय. मी आता त्या घरात जातो आणि मस्त भरपूर रवा घेऊन येतो आपल्याला खिरीसाठी. ठरल्याप्रमाणे 3 वेगवेगळ्या दिशेला आपापलं सामान आणायला निघून गेले. एका घरात हळूच शिरून मनीमाऊ भरपूर दूध घेऊन आली. कारण मनीमाऊला बरोबर माहित होतं की दूध कुठे असतं आणि कसं मिळवायचं ते. इकडे माकड सुद्धा घराच्या खिडकीतनं हळूच आत उडी मारून एक पातेलं आणि साखर घेऊन आलं. उंदीर मामा तर एका दाराच्या फटीतून हळूच आत शिरला आणि चांगला पिशवीभर रवा घेऊन आला. एवढासा पिटुकला असल्यामुळं उंदीर मामा घरात शिरलेला आणि घरातनं बाहेर पडताना कुणाच्याच लक्षात आलं नाही. चला, आता सगळ्या सामानाची तयारी झाली. माकडानं आणलेलं पातेलं आणि साखर, उंदीर मामानं आणलेला रवा आणि मनीमाऊनं आणलेलं दूध, असं सगळं मिळून 3घांनी चूल पेटवली आणि खीर करायला ठेवली. काय मस्त वास सुटला होता खिरीचा. सगळ्यांच्या पोटात नुसते कावळे ओरडायला लागले होते भुकेनं. तर तयार झालेल्या खिरीवरती झाकण ठेवलं आणि माकड म्हणालं, शेजारीच असलेल्या नदीवर आपण 3 जण जाऊन आंघोळ करून येऊया पटकन. मनीमाऊचं मात्र वेगळंच काहीतरी चाललेलं होतं डोक्यात. ती म्हणाली, मला तर बाई फार झोप येते, मी चालले झोपायला. असं म्हणून स्वतःच्या घराच्या समोर जाऊन झोपली सुद्धा. ठीक आहे, मग तू आणि मी मिळून जाऊया आंघोळीला नदीवर. असं माकड उंदराला म्हणालं आणि 2 जण नदीवर आंघोळीला निघून गेले. मनीमाऊला झोप बीप काही आली नव्हती. नुसतं झोपायचं नाटक करत होती. तिला ती खीर एकटीलाच खायची होती. त्यामुळं हे 2 जण निघून गेले त्याची खात्री करून तिनं खिरीच्या वरचं झाकण उघडलं आणि पळी हातात घेऊन पटापट खीर खायला सुरुवात केली. आहा, काय सुंदर खीर लागते. वा 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 वा. पातेलं भर खीर एकटीनं खाल्ल्यामुळं मनीमाऊला मात्र आता खरंच झोप यायला लागली. खरंच जाऊन ती आपल्या घरापाशी झोपली. इकडे माकडाची आणि उंदीर मामाची पण आंघोळ झाली. 2 जण आता भरपूर खीर कशी खायची याचे डोक्यात वेगवेगळे विचार करत यायला निघाले. इकडे घराजवळ आल्यावर 2घांनी असा विचार केला की आधी आपण मनीमाऊला उठवूया आणि मग 3 मिळून लगेच खीर खायला सुरुवात करूया. उठ उठ मनीमाऊ, चल आपल्याला खीर खायची. त्यांना बिचाऱ्यांना अजिबात कल्पना नव्हती की त्या लबाड मनीमाऊनं आधीच खीर खाऊन टाकली. अरे बापरे, खीर कुठे गेली? स्वतःच खीर खाऊन स्वतःच कंगावा सुरू केला मनीमाऊनं. हे बघ मनीमाऊ, तूच इथं झोपली होतीस. तूच खीर खाल्ली असशील किंवा कुणाला तरी बघितलं तरी असशील. तुलाच माहिती असणार आहे, तुलाच माहिती असणार आहे. तुलाच माहिती असणार, तू तिथे झोपली होतीस, तुलाच माहिती असणार. अरे मी तर झोपले होते, पण तुम्ही दोघं तर जागे होतात ना, तुम्हालाच माहिती असणार. तुम्ही दोघांनी खीर खाल्ली नाही कशावरून? लबाड मनीमाऊनं उलटाच बोभाटा सुरू केला. ते ऐकून माकड म्हणालं, ते काय नाही, माझ्याकडे एक घागर आहे, ती आपण नदीत पालथी घालूया.
एकेकानं त्याच्यावर उभं राहायचं आणि ठरवायचं कोणी खीर खाल्ली ते. माकड, उंदीर आणि मनीमाऊ तिघही नदीपाशी आले. माकड म्हणालं, आता ही घागर मी नदीच्या पाण्यावर पालथी घालतोय. प्रत्येकानं या घागरीवर उभं राहायचं आणि म्हणायचं, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. माकड म्हणाला, आधी मी उभा राहतो, मग उंदीर मामा आणि मग शेवटी मनीमाऊनं याच्यावर उभं राहायचं आणि क्रमाक्रमानं मी खीर खाल्ली तर बुड घागरी असं म्हणायचं. असं म्हणून माकडानं ती घागर पाण्यात टाकली. आधी माकडानं घागरीवरती उडी मारली आणि माकड म्हणालो, खूप खूप करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. माकडानं खरोखरच खीर खाल्ली नव्हती, त्यामुळं घागर काय बुडाली नाही. माकडानं परत घागरीवरून खाली जमिनीवर उडी मारली. आता उंदीर मामाची पाळी होती. टून टून उड्या मारत उंदीर मामानं घागरीवर उडी मारली आणि उंदीर म्हणाला, ची ची करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. पण घागर काही बुडाली नाही, कारण उंदीर मामानं खरंच खीर खाल्ली नव्हती. उंदीर मामानं परत घागरीवरून जमिनीवर टुणकन उडी मारली. आता पाळी होती त्या लबाड मनीमाऊची. घाबरत घाबरत मनीमाऊनं घागरीवर उडी मारली आणि मनीमाऊ म्हणाली, म्याव म्याव करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर वाचवा 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 मला माफ करा, मीच खीर खाल्ली. सगळ्यांना कळलं खीर कोणी खाल्लेली. शेवटी माकडाला आणि उंदराला तिची दया आली आणि माकडानं हात पुढं केला तिला वाचवण्यासाठी आणि मनीमाऊला अलगद बाहेर काढलं. मनीमाऊ, बघितलंस ना, तूच खीर खाल्ली होतीस ना आणि आमच्यावरच आरोप करत होतीस. मनीमाऊ, तूच खीर खाल्लीस आणि आमच्यावरती आळ घेत होतीस. खजील झालेल्या मनीमाऊला मात्र आता वाईट वाटायला लागलं की उगीचच आपण लबाडी करून आपल्या मित्रांना फसवलं. ह्यांनीच शेवटी आपला जीव वाचवला. ती त्यांना म्हणाली, मला माफ करा, मी असं परत कधी करणार नाही, कुणालाच फसवणार नाही, अशी लबाडी सुद्धा मी परत करणार नाही. खरंच मला माफ करा. आता आपण परत खीर करूया आणि सगळे मिळून खाऊया. उंदीर आणि माकडानं तिला माफ करायचं ठरवलं आणि तिघांनी मिळून पुन्हा खिरीचं सामान आणलं आणि खिरीचा बेत केला आणि मग मात्र तिघांनी मिळून एकत्र बसून खिरीचा आस्वाद घेतला. बालमित्रांनो, मैत्री ही विश्वासावरच आधारलेली असते, त्यामुळं कधीही मित्रांची फसवणूक करू नका. तुम्हाला जर गोष्ट आवडलेली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बालमित्रांनो, ही गोष्ट आहे पर्पी आणि पिनू नावाच्या एका चिमणीच्या पिल्लाची, त्यांच्या मैत्रीची. एका चिनू नावाच्या चिमणीला एक पिनू नावाचं एक छोटंसं पिल्लू होतं. पिनू खूप खोडकर होतं, पण तितकंच गोड पिल्लू होतं. एकदा आपल्या पिल्लाला दाणे भरवून चिनू चिमणी पिनूला म्हणाली की, हे बघ पिनू, मी आता उद्यासाठी आपल्याला दाणे आणायला जातीये, तर तू घरट्यातून कुठेही बाहेर जाऊ नकोस, इथेच बसून राहा, बाहेर खूप धोका आहे. आई घरट्याच्या बाहेर गेलीये म्हटल्यावरती इकडं पिनूला काही करमेना. पिनूला सारखं असं वाटायला लागलं की आपण एकदा उडून बघितलं आपलं तर बाहेरचं जग कसं दिसतं हे बघूया तरी, असं म्हणून मोठ्या हिमतीनं पिनू निघाली. तिला आई उडायला शिकवणारच होती, पण ही अजून ती योग्य वेळ नव्हती, कारण पिनू खूप लहान होती. वा, उडायला किती मजा येते, खूप मजा येते. वा, किती छान आकाश आहे, किती सुंदर डोंगर आहेत, किती छान झाड आहेत, किती छान ढग दिसतायत आणि किती स्वच्छ नदीचं पाणी आहे. सुंदर सुंदर फुलं किती छान दिसतायत. मी तर आता रोज इथे येणार आहे. असं म्हणत म्हणत पिनू उडत चालली होती. किती छान उंच उंच झाड आहेत, ह्याच्यातून फिरायला किती मजा येते. इथे तर आता मी रोज येईन. किती छान इथे गाय चरतीये. अरे वा, इथे तर किती प्राणी आहेत. हरिण, कोल्हा, लांडगा, उंदीर, ससा. पिनू उडत असताना नेमकं जे व्हायला नको होतं ते झालंच. एक मोठी घार पिनूच्या दिशेनं उडत आली आणि ती पिनूच्या भोवती घिरट्या घालायला लागली.
तसं पिनूला आईचे शब्द आठवायला लागले की काही झालं तरी बाहेर जाऊ नकोस, बाहेर मोठे पक्षी असतात, त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे. ती घार काही पिनूचा पिच्छा सोडे ना. त्या घारीला एका झडपेत पिनूला खाऊन टाकायचं होतं. घाबरलेली पिनू मात्र सगळी आहे नाही ती शक्ती पणाला लावून वेगानं उडत होती. भयंकर घाबरलेली होती. देवा मला वाचव, मला कुणीतरी वाचवा, मला कुणीतरी वाचवा. पिनूला एका खिडकीत एक गोड मुलगी उभी असलेली दिसली. पिनूला असं वाटलं की ही मुलगी आपली नक्कीच मदत करेल. त्या गोड मुलीचं नाव होतं पर्पी. म्हणून ती त्या खिडकीच्या दिशेनं जोरात झेपावली आणि खिडकीच्या समोर जाऊन थांबली. माझ्या माग घार लागली, मला वाचव कुणीतरी. माझं चुकलं, मी नाही जाणार घरट्याच्या बाहेर. माझं चुकलं, मला वाचवा, मला कुणीतरी वाचवा. मला कुठेतरी लपवा, मला कुठेतरी लपवा. माझ्या माग घार लागलीये. त्या घाबरलेल्या चिमणीच्या पिल्लाला बघून पर्पीला तिची खूप दया आली. पर्पीनं लगेच पिनूला आपल्या हातावर घेतलं, तिला कुरवाळलं आणि म्हणाली, आता शांत हो आणि काय झालं ते मला सांग. पिनू थोडीशी शांत होऊन पर्पीला सगळी गोष्ट सांगायला लागली की ती घरट्यातून बाहेर पडल्यानंतर एक घार कसा तिचा पाठलाग करत होती. मला आईनं बाहेर जाताना सांगितलेलं की घरट्याच्या बाहेर पडू नकोस. मी चुकले, मी आईचं ऐकलं नाही आणि घरट्याच्या बाहेर पडले. आणि माझ्या मागं एक मोठी घार लागली होती. तिला मला खायचं होतं, पण मी खूप ताकद लावून जोरात उडून आता तुझ्याकडे आले. मला कुठेतरी लपवून ठेव, नाहीतर ती घार मला खाऊन टाकेल. मला वाचव, मला वाचव. पर्पीनं पिनूला शांत केलं, तिला आपल्या खोलीत घेऊन गेली. तिच्यासाठी एक छोटंसं घर तिनं आणलं. पर्पीनं तिला थोडे दाणे खायला दिले, छोट्या वाटीत पाणी प्यायला दिलं. बराच वेळ उपाशी असल्यामुळं आणि बराच वेळ उडल्यामुळं पिनू खूप दमली होती आणि तिला खूप भूकही लागली होती. त्यामुळे शांतपणे तिनं दाणे खाल्ले, पाणी प्यायलं आणि उड्या मारत मारत घरात जाऊन बसली. त्या दिवशी रात्री पर्पीनं पिनूला घरीच ठेवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तिला फिरायला घेऊन गेली बागेत. दोघी जणी खूप फिरल्या. फिरता फिरता पर्पीनं पिनूला समजावलं, इथून पुढे आईचं ऐकत जा. आईचं ऐकलं नाही की काय होतं बघितलंस ना. अशी एकटी घरट्या बाहेर उडत जाऊ नकोस, नाहीतर असे मोठे मोठे पक्षी तुला त्रास देतील. पर्पीचं हे बोलणं पिनूला पटलं. मग पर्पीनं पिनूला आकाशात परत सोडून दिलं आणि त्याला म्हणाली, आता शांतपणे आपल्या आपल्या घरी उडत जा. पिनू थोडीशी बिचकतच पण आनंदानं उडत उडत आपल्या घरी निघाली. आता काही इथे घार दिसत नाही म्हणल्यावरती पिनूला थोडासा धीर आला आणि ती उडत उडत आपल्या घरी निघून गेली. मध्ये असेच काही थोडेसे दिवस निघून गेले. ही पर्पीची शाळा आहे बरं का. पर्पी शाळा सुटल्यानंतर शाळेच्या बसमधून घरी जायचं सोडून एका फुलपाखराच्या मागे चालत चालत निघाली. तिला प्राणी पक्षी खूप आवडायचे. शाळा सुटल्यानंतर शाळेच्या बागेतच एक सुंदर फुलपाखरू दिसलं तिला. त्याच्या माग 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 पर्पी चालत चालत निघाली. तिच्या हे लक्षात सुद्धा आलं नाही की शाळेची बस निघून गेली आणि आपण शाळेपासून खूप लांब आलोय आणि आपलं घर सुद्धा लांब राहिलंय. फुलपाखरू जाईल त्या दिशेनं चालत चालली होती. किती छान फुलपाखरू आहे. वाह, किती छान आहे. किती सुंदर ठिपके आहे त्याच्यावर. किती छान रंग आहे याचा. किती छान आहे. पर्पी हे विसरूनच गेली होती की फुलपाखराच्या नादात ती घरापासून आणि शाळेपासून खूपच लांब आली आहे. फुलपाखरू लांब उडून गेल्यानंतर मात्र पर्पी भानावर आली. इकडे तिकडे बघितलं तर नुसतंच अंधार दिसत होता. सगळीकडे झाडं, अंधार. इतकी घाबरली पर्पी, रडायलाच लागली. मला कोणीतरी वाचवा, मला कोणीतरी वाचवा. मला घरी नेऊन सोडा. मी कुठेतरी लांब आले, मला घरी नेऊन सोडा. मला आईची आठवण
पर्पी खूप मोठ्यांदा रडत असल्यामुळं पर्पीचा हा आवाज आजूबाजूला ऐकू जात होता. आणि हा आवाज कोणी ऐकला माहितीये? आपल्या चिनू चिमणीच्या पिनू पिल्लानं. आणि त्याला हा आवाज ओळखीचा वाटला. तो म्हणला, अरे हा तर पर्पीचा आवाज आहे. आणि तिच्या घरापासून लांब इथं काय करतेय पर्पी? म्हणून पिनूला आश्चर्य वाटलं आणि पिनू घरट्यातून उडत उडत आवाजाच्या दिशेने निघाली. मला कोणीतरी घरी सोडा. मला आईची खूप आठवण येते. अरे ही तर खरंच पर्पी आहे. पिनूनं बघितलं आणि पर्पीला हाक मारली. पर्पीनं वर बघितलं तर पिनू चिमणी होती. पर्पीला खूप आनंद झाला. चला या अनोळखी जागी कोणीतरी मला माझ्या ओळखीचं भेटलं. पर्पी खुश झाली आणि पिनूला म्हणली, पिनू, तू इकडे कशी काय आलीस? तुला कसं कळलं मी इथे? पिनू म्हणाली, पर्पी, तू इथं काय करतेस तुझ्या घरापासून लांब? त्यावरती पर्पी तिला म्हणाली, मी शाळा सुटल्यानंतर फुलपाखराच्या मागं चालत चालत इथे आले. मला लक्षात सुद्धा आलं नाही की मी शाळेपासून आणि घरापासून इतकी लांब आले. मला रस्ता सापडत नव्हता, अंधार पडला होता. मला कुणीच दिसत नव्हतं म्हणून मी खूप घाबरले होते. त्यावर पिनू चिमणी तिला म्हणाली, हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुला तुझ्या घरी घेऊन जाईन, कारण मला तुझ्या घराचा रस्ता माहिती आहे. मी तुझ्या घरी त्या दिवशी आले नव्हते का? तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुला बरोबर तुझ्या घरी नेऊन सोडते. असं म्हणून पिनू चिमणी पुढं आणि पर्पी मागं अशा दोघीही तिथून निघाल्या. पिनूला बरोबर रस्ता माहिती होता. ती अजिबात विसरली नव्हती पर्पीचं घर. जाताना रस्त्यामध्ये सगळ्या गप्पा मारत मारत दोघी जणी पर्पीच्या घराकडे निघाल्या. इकडं पर्पीची आई पर्पीची खूप वाट बघत होती. बराच वेळ पर्पी घरी न आल्यामुळं ती सुद्धा रडायला लागली होती. आणि जवळ आलेल्या पर्पीला बघून तिला राहावेना, तिनं पर्पीला लगेच आपल्या जवळ घेतलं आणि दोघी जणी रडायला लागल्या. पर्पीला तिची आई भेटल्यानंतरचा आनंद बघून पिनूला सुद्धा खूप आनंद झाला. कारण मागे एके दिवशी जेव्हा घार पिनूच्या मागे लागली होती तेव्हा ह्या पर्पीनंच तिला वाचवलं होतं. तेव्हा आज या पर्पीची मदत करून तिनं उपकारांची परतफेड केली होती. बघितलंत मित्रांनो, आपण जर कुणाची मनापासून मदत केली तर दुसरी व्यक्ती सुद्धा आपली मदत करते. त्यामुळे नेहमी आपण दुसऱ्यांची मदत केली पाहिजे. त्या दिवशीपासून पर्पी आणि पिनू खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या. तुम्हाला पण तुमची अशी कोणीतरी मैत्रीण किंवा मित्र असतीलच, त्यांची नक्की मदत करत जा. गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान गोष्टी परत ऐकण्यासाठी लिटिल वंडर्स किड्स TV ह्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बालमित्रांनो, ही गोष्ट आहे 2 बोक्यांची आणि एका माकडाची. एकदा एक बोका गावातून ऐटीत चालला होता. एका घराजवळून चालता चालता त्याला खूप छान वास आला आणि त्या वासाच्या दिशेनं आपला बोका मस्त तरंगत चालला होता. आणि घराच्या खिडकीतून बघतो तर काय, त्याला मोठा लोण्याचा गोळा दिसला. एका घरात नुकतंच काढून ठेवलेलं ताजं लोणी होतं. ते बघितल्या त्या बोक्याच्या तोंडाला इतकं पाणी सुटलं. त्याला असं झालं की कधी आता मी तो लोण्याचा गोळा मिळवीन. भरपूर प्रयत्न केले, खूप उड्या मारून बघितल्या, पण त्याला काही आतमध्ये उडी मारता येईना, कारण त्याची उंचीच पुरेना. शेवटी बिचारा हताश होऊन बसला होता. रडवेला झाला होता बिचारा. तेवढ्यात दुसरा एक बोका तिकडनं जवळूनच चालला होता. त्याला सुद्धा लोण्याचा मस्त वास आला आणि त्यानं त्या रडत असलेल्या बोक्याला विचारलं, काय रे, कसला वास आहे हा?
आणि तू का रडत बसलायस? काय झालं तुला? मग त्यानं सांगितलं, हो हो मी बघितलं, आतमध्ये लोण्याचा गोळा आहे. मी खूप प्रयत्न करून बघितले, पण माझी उंची पुरत नसल्यामुळं मला काही तो लोण्याचा गोळा घेता आला नाही. दुसरा बोका म्हणाला, थांब, मला एक युक्ती सुचलीये, तू काही काळजी करू नकोस. मी काय करतो, मी आडवा झोपतो, तू माझ्या पाठीवर चढ आणि उडी मारून आत जा आणि लोण्याचा गोळा घेऊन बाहेर ये. असं म्हणता क्षणी दुसरा बोका इतका खुश झाला आणि दोघांनी मिळून प्रयत्न करायचं ठरवलं. आणि ठरल्याप्रमाणे दोघांनी प्रयत्न सुरू केले. पहिला बोका दुसऱ्याच्या पाठीवरती चढून टुपकन उडी मारून आत गेला सुद्धा आणि त्याला लोण्याचा गोळा दिसला. आई गो, इतका आनंद झाला. आता त्याला एक क्षण असं वाटलं लगेच हा लोण्याचा गोळा खाऊनच टाकावा, पण कोणाच्या तरी लक्षात येईल या भीतीनं लोण्याचा गोळा घेऊन तो बाहेर आला. लोणी घेऊन आल्यानंतर पहिला बोका दुसऱ्या बोक्याला म्हणाला, धन्यवाद मित्रा, मला लोणी मिळवायला मदत केल्याबद्दल. आता मी हा खातो. दुसरा बोका म्हणला, काय मी खातो म्हणजे? मी मदत केली आहे तुला चढायला, म्हणजे मला सुद्धा हवा येतो? असं नाही, दोघांनी मिळून हा खायचा. नाही नाही, मी बघितला होता पहिला गोळा, मी खाणार. पहिला बोका म्हणाला, नाही नाही, मी खाणार. भांडता भांडता पहिला बोका हातात लोण्याचा गोळा घेऊन धावत सुटला. त्याच्या मागे मागे दुसरा बोका सुद्धा धावत सुटला. दोघ जण दमून गावाबाहेरच्या एका झाडाखाली येऊन थांबले. आणि पुन्हा भांडणाला सुरुवात केली. हे बघ, तो लोण्याचा गोळा मी आधी बघितला होता, मी खाणार. दुसरा म्हणला, हे बघ, तो लोण्याचा गोळा मिळवण्यासाठी मी तुला मदत केली म्हणून तुला मिळवता आला, ते काही नाही, तो मी खाणार. दोघ जण जोर जोरात भांडत होते आणि त्याच झाडावर बसलेलं एक माकड त्या दोघांची भांडणं बघत होते. दोघांची भांडणं बघून त्याला हसू आवरेना. तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली आणि बघा त्यानं काय केलं. तो सरसर सरसर झाडावरून खाली उतरला आणि पळत जाऊन एक तराजू घेऊन आला आणि दोन्ही बोक्यांना म्हणाला, अरे बोक्यानो, तुम्ही एकमेकांचे मित्र आहात ना, मग भांडता काय? मी एक तुम्हाला युक्ती सुचवतो. बघा, आता मी काय करतो, हा लोण्याचा जो गोळा आहे याचे समान वाटे करतो आणि तुम्हाला देतो. दोघांना वाटलं की खरंच हा समान वाटे करून देईल. ठीक आहे असं म्हणून दोन्ही बोके तयार झाले. माकडानंही लोण्याचे समान वाटे करायला सुरुवात केली. दोन्ही तराजूच्या पारड्यांमध्ये लोण्याचा गोळा टाकला आणि म्हणाला, अरे देवा, ह्या बाजूचा लोण्याचा गोळा जास्त झालेला दिसतोय. डावीकडच्या पारड्यापेक्षा उजवीकडचा मोठा आहे, तर त्यामुळं उजवीकडच्या पारड्यातलं लोणी आता मला खायला हवं. अरे देवा, हे काय, आता डावीकडचं लोणी जास्त आणि उजवीकडचं कमी झालं. आता मला डावीकडचं खायला पाहिजे. थांबा, आता अजून थोडं थोडं लोणी दोन्ही पारड्यामध्ये घालतो, म्हणजे समान वाटे होतील. अरे देवा, हे काय, पुन्हा उजवीकडचं लोणी जास्त झालेलं दिसतंय. हे काय बरोबर नाही, मला समान वाटे करायलाच पाहिजेत. थांबा, मी काहीतरी करतो. असं म्हणून माकडानं पुन्हा उजवीकडच्या लोण्याचा गोळा घेतला आणि खायला सुरुवात केली. हे काय, आता पुन्हा डावीकडचं जड झालं. थांबा, डावीकडचं खातो. थांबा, परत भरतो मी आता दोन्ही पारड्यांमध्ये लोणी. असं म्हणून पुन्हा दोन्ही पारड्यांमध्ये लोणी भरलं आणि ज्या बाजूला लोणी जास्त झालं होतं ते लोणी पुन्हा खायला लागला. अरे, आता डावीकडचं जास्त झालं म्हणून डावीकडचं खाल्लं. अरे, आता उजवीकडचं जास्त झालं म्हणून उजवीकडचं खाल्लं. असं करत करत माकडानं दोन्ही पारड्यातलं लोणी खाऊन टाकलं. दोन्ही बोक्यांच्या लक्षात आलं की हा आपल्याला फसवतोय, समान वाटे करून देतो म्हणत म्हणत ह्यानं दोन्हीकडचं लोणी खाऊन टाकलंय. माकडानं सुद्धा आपली केलेली युक्ती यांच्या लक्षात आली हे कळल्यानंतर पटकन तिथून पळ काढला आणि सरसर सरसर झाडावर चढून बसलं. आणि शेवटी बोक्यांवरती रडत बसायची वेळ आली. बघितलंत मित्रांनो, भांडणाचा दुष्परिणाम. दोघं बोके भांडत बसले लोण्याच्या गोळ्यासाठी आणि तिसराच माकड येऊन ते सगळं लोणी खाऊन गेला. यालाच म्हणतात दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. आपल्या गोष्टीचं नाव आहे चल रे बोबड्या टुडुक टुडुक. एका गावात एक म्हाताऱ्या आजीबाई राहायच्या. एकट्या राहायच्या, एकटं काम करायच्या.
ह्या म्हाताऱ्या आजीबाईला एकुलती एक मुलगी होती. तिचं लग्न झाल्यामुळं ती दुसऱ्या गावात राहायची. पण ते गाव थोडं दूर होतं तिच्यापासून. त्या गावात जाण्यासाठीचा जो रस्ता होता तो जंगलातून होता. त्यामुळं म्हाताऱ्या आजीबाईंचं लेकीकडे फारसं जाणं येणं व्हायचं नाही. एकदा रात्री काम करत असताना आजीबाईंना लेकीची खूपच आठवण यायला लागली. कशी असेल माझी लेक, कसा असेल माझा नातू. आजीला काही राहावे ना. तिनं ठरवलं आता काहीही झालं तरी लेकीची भेट घ्यायचीच. रात्री बसून भराभर तिनं एका पिशवीमध्ये कपडे भरले आणि मुलीकडे जायच्या विचारामध्ये शांतपणे झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पिशवी घेऊन म्हाताऱ्या आजीबाई लेकीकडे निघाल्या. पण रस्ता होता जंगलातून. पण आपल्या म्हाताऱ्या आजीबाई धीट होत्या बर का. या जंगलात खूप हिंस्त्र प्राणी राहायचे. वाघ, सिंह, चित्ता, कोल्हा, लांडगा आणि खरंच वाघोबा आला की म्हातारीच्या दिशेनं. इकडं म्हातारी लेकीकडे जायच्या विचारात चालली होती आणि दुसरीकडून वाघोबा तिच्या समोर येऊन उभा राहिला. आजीबाई एवढ्या जोरात ओरडली, बाप रे वाघोबा आला. वाघोबानं जोरात डरकाळी फोडली आणि म्हातारीला म्हणाला, ए म्हातारे, कुठं चाललीस? मी माझ्या लेकीला भेटायला चालली आहे. मला खाऊ नकोस. मला खूप भूक लागली, त्यामुळे मी तुला खाणार. अरे वाघोबा, मी आहे म्हातारी. माझ्या अंगात काय नुसती हाडं आणि कातडी. मला खाऊन काय तुझं पोट भरणार आहे का? त्यापेक्षा मला लेकीकडे जाऊ दे, तिला भेटू दे. तिच्याकडे जाते, गोड धोड खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग तू मला खा. वाघोबाला तिचं बोलणं थोडंसं पटलं. तो म्हणाला, ए म्हातारे, पण तू मला फसवणार नाहीस ना? नक्की येशील ना? नाही रे नाही, मी नाही फसवणार. मी नक्की येईन तुला भेटायला. असं म्हणून वाघोबा आणि म्हातारी आपल्या आपल्या दिशेला जायला लागले. थोडं अंतर चालून गेल्यानंतर म्हातारीला वाटलं आता तरी संकट टळलं बाबा. असं वाटेपर्यंत तिला कोल्ह्याचा आवाज ऐकू आला. एक मोठा कोल्हा तिच्या दिशेनं चालत येत होता. समोरून चालत येणाऱ्या म्हातारीला बघून त्या कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं. आता कधी खातो असं झालं त्याला. तो म्हणाला, ए म्हातारे, कुठं चाललीस? मला खूप भूक लागलीये, मी तुला आता खाणार आहे. म्हातारी आजी भयंकर घाबरली. बाप रे, आता हे कुठलं नवीन संकट. म्हातारी तरी देखील धिटाईनं कोल्ह्याला म्हणाली, हे बघ कोल्होबा, माझ्या अंगात काय हाडं आणि कातडी. त्यापेक्षा मी लेकीकडे जाते, गोडधोड खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग तू मला खा. कोल्ह्याला पण हे म्हणणं थोडंसं पटलं. तो म्हणाला, ए म्हातारे, पण तू मला फसवणार नाहीस ना? नाही रे बाबा, नाही फसवत, नक्की येईन, पण आत्ता मला जाऊ दे. असं म्हणून म्हातारी आणि कोल्हा आपल्या आपल्या दिशेला निघाले. म्हातारी भरा 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 रस्ता कापत लेकीच्या घरी कशी बशी पोहोचली. दिसलं बाई लेकीचं एकदाचं घर. बाळा, दार उघडतेस का? बघ तुझी आई आली. आईचा आवाज ऐकून लेक इतकी खुश झाली. आई आई आली. आजी आली, आजी आली. नातू आणि मुलगी दोघही खुश झाले. आजी दिसताच मुलीनं आणि नातवानं तिला लगेच मिठी मारली. लेकीनं सुद्धा आजीबाईंबरोबर भरपूर पोटभर गप्पा मारल्या. आईला गोडधोड करून खायला घातलं. असेच 2-3 दिवस अगदी छान आनंदात गेले. म्हाताऱ्या आजीबाईंच्याही अंगात थोडीशी शक्ती आली. जायचा दिवस जवळ आला तसं आजीबाई चिंतेनं आपल्या मुलीला म्हणाल्या, पुढच्या वेळेला जगले वाचले तर भेटू. असं का गं म्हणतीस आई? लेकीनं काळजीनं विचारलं. त्यावर म्हातारीनं जंगलात घडलेला सगळा प्रसंग लेकीला सांगितला. लेकीनं थोडासा विचार केला आणि तिला एक युक्ती सुचली. ती म्हणाली, आई अजिबात काळजी करू नकोस, मी काहीतरी शक्कल लढवते. असं म्हणून लेक आपल्या भोपळ्याच्या शेतामध्ये गेली आणि शेतातला एक मोठा भोपळा घरी घेऊन आली. एवढा मोठा भोपळा बघून म्हातारी म्हणाली, हे ग काय? त्यावरती लेक तिला म्हणाली,
हे बघ, मी आता हा भोपळा आतून पोखरते आणि त्यात तू जाऊन बस. आता काय होईल, तू असंच जंगलातून जात असताना वाघाला आणि कोल्ह्याला हे कळणार सुद्धा नाही की या भोपळ्यात तू आहेस. त्यामुळं आता तू बिनधास्त घरी जाऊ शकतेस. म्हातारीची चिंता काहीशी कमी झाली आणि आनंदानं म्हातारी पुन्हा त्या जंगलाच्या दिशेनं जायला लागली. म्हातारीला ठाऊक होतं की आता कोल्हा भेटणार. आणि आलाच की तो कोल्हा समोर. भोपळ्याला बघून तो कोल्हा म्हणाला, ए भोपळ्या, म्हातारीला बघितलंस का? ती आज येणार होती, मी तिला खाणार होतो. भोपळा म्हणाला, म्हातारी भितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. असं म्हणून म्हातारी आजीबाई निघून गेली तिथून. पण कोल्ह्याला आवाज ओळखीचा वाटला आणि त्याला माणसाचा वास सुद्धा आला आणि तो हळूहळू पाठलाग करत निघाला भोपळ्याचा. इकडे म्हातारी तुरू 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 चालत होती. पुढे लगेच वाघोबा सुद्धा आला. भोपळ्याला बघून त्यानं अडवलंच. भोपळ्याला बघून तो म्हणाला, ए भोपळ्या, कुठे चाललास? म्हातारीला बघितलंस का? ती आज येणार होती. वाघोबाचं हे म्हणणं ऐकून म्हातारी भोपळ्यातून म्हणाली, म्हातारी भितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. असं म्हणून म्हातारी परत तिकडनं पळत सुटली. वाघोबाला सुद्धा संशय आला. म्हातारी फसवतीये बहुतेक आपल्याला, हे त्याच्या लक्षात आलं. तो पण निघाला भोपळ्याचा पाठलाग करत. तिकडनं कोल्हा सुद्धा आला. दोघं एकमेकांना भेटले आणि दोघांनी देखील आपल्याला भोपळा एकमेकांना दिसल्याचं सांगितलं. दोघांना पण म्हातारीच येते असा संशय आला आणि दोघंही त्या भोपळ्याच्या पाठीमागे निघाले आणि दोघांनी थांबवलं त्या भोपळ्याला. हे भोपळ्या थांब असं म्हणून वाघोबानं जोरात त्याच्यावर झेप मारली. इकडनं कोल्हाबानं सुद्धा झेप मारली आणि दोघांनी मिळून तो भोपळा फोडला आणि त्यातून म्हातारी बाहेर आली. तसे दोघेही तिच्या अंगावर ओरडायला लागले. ए म्हातारी, आता आम्ही तुला खाऊन टाकणार. तसं म्हातारी त्यांना म्हणाली, ठीक आहे बाबा, पण आधी दोघांपैकी ठरवा तरी, माझं डोकं कोण खाणार आणि पाय कोण खाणार ते. म्हातारी आजीबाईंनी तसं म्हणताच वाघ आणि कोल्हा दोघंही एकमेकांशी भांडायला लागले. मी डोकं खाणार, मी डोकं खाणार, मी डोकं खाणार, मी आधी भेटलो तो मीच डोकं खाणार. असं म्हणून दोघं जण एकमेकांच्या अंगावर झेपावले आणि जोर जोरात भांडू लागले, मारायला लागले एकमेकांना. त्या दोघांचंही आपल्याकडे लक्ष नाही हे बघून म्हातारीनं तिथून पळ काढला. इकडं एकमेकांशी भांडून कोल्हा आणि वाघोबा दोघंही मरण पावले आणि म्हातारी मात्र जे पळत सुटली ते थेट आपल्या घरामध्ये आल्यानंतरच थांबली. बघितलं मित्रांनो, आपल्या बुद्धीचा वापर करून म्हातारीनं कसा आपला जीव वाचवला ते. या गोष्टीतून आपण काय शिकलो मित्रांनो? म्हातारीच्या अंगात ताकद नव्हती, परंतु ती हुशार होती. बुद्धीचा वापर करून तिच्यापेक्षा जास्त ताकद असलेल्या वाघ आणि कोल्ह्याला फसवून तिनं आपला जीव वाचवला. यालाच प्रसंगावधान असणे असं म्हणतात. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्यासारख्याच बालमित्रांना शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.